नमस्कार मित्रांनो. कोकण रेल्वेने म्हणजेच KRCLने तब्बल 201 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. आता ही भरती माझ्याकडून समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण मी स्वतः कोकण रेल्वेमध्ये नोकरी केलेला एम्प्लॉई आहे. चला तर मग पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याने कोणतीही भरतीची अपडेट मिस होणार नाही. या जागा ज्युनियर इंजिनियर पासून ते स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट आणि ट्रॅक मेंटेनन्स पर्यंत असणार आहेत. यामध्ये डिप्लोमा आहे, ITI आहे आणि 10वी पास उमेदवारांसाठी सुद्धा संधी असणार आहे. पण लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पगार किती आहे, कोण अर्ज करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, हे सर्व मुद्दे या व्हिडिओ अंतर्गत कव्हर करण्यात येतील, जेणेकरून फॉर्म भरतेवेळी कोणतीही चूक होणार नाही. चला तर मग सुरू करूया. 201 जागा आहेत टोटल. सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर या पदाकरिता 25 जागा असणार आहेत. सिव्हिल डिपार्टमेंटमध्येच ट्रॅक मेंटेनर या पदाकरिता 57 जागा असणार आहेत. आता इथे महत्त्वाचं बघा, याची नोटिफिकेशन डेट तर 31 जुलै 2026 आहे, म्हणजे या तारखेला ही नोटिफिकेशन आलेली आहे. पण फॉर्म भरण्यासाठी जी लिंक ओपन होणार आहे ती लास्ट वीक ऑफ ऑगस्ट 26, म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही लिंक तुम्हाला अप्लाय करण्यासाठी ओपन होईल. SNT डिपार्टमेंट म्हणजे सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर हे पद आहे. यासाठी टोटल जागा 5 आहेत. SNTच म्हणजे सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन. ESTM3 या पदाकरिता 15 जागा आहेत. ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये सेक्शन कंट्रोलर पदाकरिता 9 जागा आहेत. ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्येच स्टेशन मास्टर या पदाकरिता 15 जागा आहेत. नंतर ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्येच गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी 10 जागा असणार आहेत. नंतर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट असिस्टंट लोको पायलट ALP याकरिता 30 जागा असणार आहेत. मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर याकरिता 6 जागा असणार आहेत. मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्येच ज्युनियर इंजिनियर या पदाकरिता 7 जागा असणार आहेत. मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्येच टेक्निशियन 3 या पदाकरिता 15 जागा आहेत व कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये कमर्शियल सुपरवायझर या पदाकरिता 7 जागा आहेत. तुम्हाला जागा जरी कमी वाटत असतील, समजा तुम्ही इंडियन रेल्वेने जर कंपॅरिझन करत असाल तर तुम्हाला त्या कंपॅरेटिव्हमध्ये जागा कमी वाटतील, पण इंडियन रेल्वेचे कॉम्पिटिशन आणि कोकण रेल्वेमध्ये कॉम्पिटिशन यामध्ये खूप फरक असणार आहे. इंडियन रेल्वेच्या कंपॅरिझनमध्ये इथे कॉम्पिटिशन हे कमी असणार आहे, लो असणार आहे, कारण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळचं काही पोर्शन या 4 राज्यांकरिताच विद्यार्थी फॉर्म भरू शकतील. म्हणजे मेजॉरिटी जे इंडियन रेल्वेमध्ये विद्यार्थी येतात ते उत्तर प्रदेश, बिहार या साईडकडून येतात. म्हणजे या विद्यार्थ्यांचं जर आपल्यासोबत कॉम्पिटिशन असणारच नाही. इथे महत्त्वाची बाब बघा, ट्रॅक मेंटेनर जे पद आहे, जे की ग्रुप D आहे, हे फक्त आणि फक्त लँड लुजर कॅन्डिडेटसाठी असणार आहे. लँड लुजर म्हणजे जो काही रेल्वेचा ट्रॅक बनला आहे कोकण रेल्वेने, त्याच्यामध्ये किंवा मग तो जो बनवताना ज्याची जमीन गेली आहे तो विद्यार्थी या पदाकरिता फॉर्म भरू शकतो. ट्रॅक मेंटेनर करता फक्त. बाकी सर्व जे पदे आहेत त्यामध्ये हे कोणीही आपल्या एलिजिबिलिटीनुसार अप्लाय करू शकतो. एलिजिबिलिटी काय असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे? ट्रॅक मेंटेनर जे की लँड लुजर करिता पद आहे, यासाठी 10वी पास. ESTM3 SNT मध्ये 10वी प्लस ITI पाहिजे. ITI मध्ये सुद्धा इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स आणि वायरमन हे पद पाहिजेत, किंवा मग 12वी मध्ये PCM हा सब्जेक्ट पाहिजे. नंतर टेक्निशियन 3 मेकॅनिकलमध्ये 10वी प्लस ITI आणि ITI मध्ये कोणतं मेकॅनिकल ट्रेड झालेला पाहिजे. असिस्टंट लोको पायलट पदाकरिता 10वी प्लस ITI आणि ITI मध्ये इलेक्ट्रिकल असेल किंवा मग मेकॅनिकल ट्रेड असेल तर चालेल, किंवा मग इक्विव्हॅलंट जर डिप्लोमा असेल तर तो हा विद्यार्थी असिस्टंट लोको पायलट ALP पदाकरिता अप्लाय करू शकतो. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल किंवा मेकॅनिकल 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा मग डिग्री रिलिव्हंट इंजिनिअरिंगमध्ये पाहिजे, सिव्हिल किंवा मग मेकॅनिकलमध्ये. तर सिनियर सेक्शन इंजिनियर SNT डिपार्टमेंटमध्ये किंवा मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये 4 इयर्स म्हणजे 4 वर्षांचा बॅचलर डिग्री इन रिलेव्हंट इंजिनिअरिंग, 4 वर्षांची इंजिनिअरिंग कंप्लीट झालेली पाहिजे SNT किंवा मग मेकॅनिकलमध्ये. आता सेक्शन कंट्रोलर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि कमर्शियल सुपरवायझर या पदांकरिता कोणताही ग्रॅज्युएट विद्यार्थी अप्लाय करू शकतो. हे पदे खूप महत्त्वाचे असते, कारण यांचा स्केल ही जास्त असतो व याला तुमचं बेसिक BA जरी झालेलं असेल, ते पण मुक्त विद्यापीठामधून किंवा मग ओपन युनिव्हर्सिटीमधून, तरी तुम्ही
स्टेशन मास्टर, सेक्शन कंट्रोलर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवायझर या पदांकरिता अप्लाय करू शकता. तर पे स्केल कसा आहे? 7व्या वेतन आयोगानुसार 8वं वेतन आयोग लागू झाल्यानंतर, जो की आता लागू होईलच असे म्हणत आहेत, त्यानंतर तुमचा पे स्केल अजून वाढणार आहे. पण इनिशियली तुमचं बेसिक हे 44,900 आहे सिनियर सेक्शन इंजिनियरचं. ज्युनियर इंजिनियरचं बेसिक हे 35,400 आहे, जे की खूप चांगलं आहे. हे तुमचं बेसिक आहे. हे बेसिक म्हणजे समजा 44,900 जर बेसिक असेल तर तुमची सॅलरी 70,000च्या आसपास जाते. त्यामुळे बेसिक म्हणजेच पूर्ण सॅलरी नसते, हे एक वेळा लक्षात राहू द्या. नंतर सेक्शन कंट्रोलर, स्टेशन मास्टर, कमर्शियल सुपरवायझर यांचं बेसिक 35,400 आहे. गुड्स ट्रेन मॅनेजरचं बेसिक आहे 29,200. टेक्निशियन 3, ESTM 3 आणि असिस्टंट लोको पायलटचं बेसिक आहे 19,900. आणि ट्रॅक मेंटेनर जे की ग्रुप डीचं पद आहे याचं बेसिक असणार आहे 18,000 रुपये. आता एज लिमिट काय आहे? 1 ऑगस्ट 2026 पर्यंत. ग्रुप सीची जे पोस्ट आहेत, ग्रुप सीमध्ये कोणतं आलं? ट्रॅक मेंटेनर सोडून इतर सर्व पदं. यामध्ये 18 ते 36 वर्ष वय आहे व PWBD कॅन्डिडेट SC STचा विद्यार्थी असेल तर 51 वर्षापर्यंत तो हा फॉर्म भरू शकतो. आणि बाकीचे आहेत SC ST यांना +5 वर्ष, OBC +3 वर्ष. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे 18 ते 36 वर्ष नॉर्मल, आणि SC STचा विद्यार्थी असेल तर 5 वर्ष प्लस म्हणजे 41 वयापर्यंत तो अप्लाय करू शकतो. OBCचा विद्यार्थी असेल तर 3 वर्ष प्लस म्हणजे 39 वर्षापर्यंत तो अप्लाय करू शकतो. आणि ग्रुप डी पोस्टसाठी ट्रॅक मेंटेनरसाठी 18 ते 45 वर्ष व 53 वर्ष एक्स सर्व्हिसमॅन किंवा मग SC STच्या विद्यार्थ्यांकरिता याच स्टेटचे विद्यार्थी या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? सेक्शन कंट्रोलर, स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट यांकरिता अगोदर CBT होईल म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, नंतर ॲप्टिट्यूड टेस्ट होईल आणि यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे व यानंतर तुमचं मेडिकल होणार आहे. सिनियर सेक्शन इंजिनियरकरिता, ज्युनियर इंजिनियरकरिता GTM, कमर्शियल सुपरवायझरकरिता टेक्निशियन 3 मग ESTM 3 करिता अगोदर CBT होईल, त्यानंतर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल व त्यानंतर मेडिकल होणार आहे. ट्रॅक मेंटेनरकरिता CBT होईल व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, नंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे बघा ट्रॅक मेंटेनरकरिता. आता यामध्ये टेस्ट काय असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत आणि यानंतर मेडिकल होणार आहे. CBT टेंटेटिव्ह आहे बघा, सप्टेंबर 2026 पर्यंत होण्याचे चान्सेस आहेत. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे बघा, 1 मार्क पर रॉंग आन्सर, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क कट होणार आहे. आता CBTचे लँग्वेजेस कोणते असणार आहेत तर तुम्ही इंग्लिशमध्येही पेपर देऊ शकता, हिंदीमध्येही देऊ शकता, मराठीमध्येही देऊ शकता, नंतर कोकणी आणि कन्नडा यापैकी एक लँग्वेजमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. आता जी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होती ट्रॅक मेंटेनरकरिता, यामध्ये 35 किलोग्राम वजन घेऊन 100 मीटर चालायचे आहे 2 मिनिटांमध्ये, जे की खूप इझी आहे मेल पुरुषांकरिता. आणि फिमेलकरिता 20 किलोग्राम वेट घेऊन 100 मीटर चालायचे आहे 2 मिनिटांमध्ये, जे की खूप पॉसिबल आहे. तर रनिंग 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर 4 मिनिट 15 सेकंदमध्ये पुरुषांकरिता, आणि महिलांकरिता 1000 मीटर 5 मिनिट आणि 40 सेकंदमध्ये महिलांकरिता. आता यासाठी एक्झामिनेशन फी किती आहे? 1180 रुपये एक्झामिनेशन फी असणार आहे. यामध्ये 1000 रुपये प्लस 18% GST हे मिळून 1180 होतील. आणि यासोबतच गेटवे चार्जेस असतील प्रत्येक एक्झाम ग्रुपसाठी. ओके, जी की फुल्ली रिफंडेबल आहे. तुम्ही CBT दिल्यानंतर कोणासाठी तर SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, मायनॉरिटीज, EBC, PWBD या विद्यार्थ्यांसाठी ही फी रिफंड होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.